हॅलो विद्यार्थ्यांनो, काल आपण नवीन धड्याला सुरुवात केली. प्रकरण नंबर 5 भावना हे प्रकरण आपण अभ्यासायला सुरुवात केली होती. भावना ना जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे हे आपण पाहिलं आणि खरंच आहे ते. भावना नसेल तर आपलं जीवन अगदी नीरस बनेल आणि म्हणून भावना जीवन रुचिपूर्ण बनवतात. आणि त्यामुळं भावना म्हणजे काय या सगळ्या गोष्टी प्रास्ताविकात आपण काल पाहिल्या होत्या. भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचं एकत्रित संयोजन होय असं आपण काल व्याख्येद्वारा पाहिलं होतं. मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की भावना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याला येणारा राग, प्रेम, आनंद, द्वेष, मत्सर, असूया, भीती अशा अनेक पैलूंचं मिश्रण म्हणजे भावना आहे हे आपण सर्वांच्या आता लक्षात आलं असेल. आज आपण भावनांच्या बाबतीमध्ये केलेला काही तज्ज्ञांचा अभ्यास बघणार आहोत. खरं तर ऐतिहासिकदृष्ट्या विविध सिद्धांताच्या माध्यमातून भावना, विचार व वर्तन यातील समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याच भावनेविषयी काही मूलभूत सिद्धांत आज आपणाला पाहायचे आहेत. एकूण 3 मूलभूत सिद्धांत आहेत भावनेच्या विषयी असणारे हे मूलभूत सिद्धांत. पहा मुलांनो, पहिला जो सिद्धांत आहे तो जेम्स लँग सिद्धांत, दुसरा सिद्धांत आहे कॅनन बार्ड सिद्धांत आणि तिसरा सिद्धांत आहे शॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत. असे एकूण 3 सिद्धांत आज आपण आपल्या या पाठामध्ये पाहणार आहोत. बघा, भावनेविषयी काही मूलभूत सिद्धांत या शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. आपलं स्वतःचं मत त्यांनी मांडलेलं आहे. पहिला सिद्धांत आपण पाहूया, जेम्स लँग सिद्धांत. जेम्स लँग हे नाव आहे. विल्यम जेम्स व कार्ल लँग असा या दोघांचा मिळून हा सिद्धांत आहे. पण त्याला नाव काय दिले आपण? जेम्स लँग सिद्धांत. आलं लक्षात? विल्यम जेम्स व कार्ल लँग यांचा असा विश्वास होता की जेव्हा भावना निर्माण होतात तेव्हा प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होतात आणि मग त्यानंतर आपल्याला भावना अनुभवता येते किंवा भावना आपण अनुभवतो. म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही, तर आपण रडतो आणि मग दुःखी होतो. म्हणजे आधी शारीरिक उत्तेजना आणि त्यानंतर भावना. मग शारीरिक उत्तेजना काय आहे? तर रडणे. आणि त्याच्यानंतरची भावना काय आहे? तर दुःखी होणे. बरोबर? आपण सर्वसामान्य मात्र थोडंसं उलटं धरतो. आपण दुःखी होतो म्हणून रडतो असं आपणाला वाटतं. पण यांच्या बाबतीत ही दुःखाची भावना वेगळ्या प्रकारानं मांडली जाते. म्हणून त्यांचं म्हणणंच असं आहे, प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व त्यानंतर आपण भावना अनुभवतो. म्हणजेच त्यांच्या सिद्धांतानुसार आपण रडतो आणि आपण दुःखी होतो. विल्यम जेम्स आणि कार्ल लँग यांनी भावनेचे स्वरूप स्पष्ट करणारा सिद्धांत सगळ्यात सर्वप्रथम मांडला. बघा, हा भावनेचा सिद्धांत मांडला याचा मान या दोघांनीच घेतला, विल्यम जेम्स आणि कार्ल लँग. आता तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांना काय म्हणायचं आहे की प्रथम शारीरिक उत्तेजना होते आणि त्यानंतर भावना. म्हणजे आधी रडतो ही शारीरिक उत्तेजना आणि नंतर दुःखी होतो ही भावना, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्या म्हणण्यात आपण मिक्सअप व्हायचं आहे आणि समजून घ्यायचं. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जेम्स
यांनी भावनाविषयक उपपत्ती प्रकाशित केल्या. जेम्सच्या विचारांना लँग यांनी पुष्टी दिली आणि म्हणून या सिद्धांताला जेम्स लँग सिद्धांत असं म्हणतात. सर्वसामान्यपणे भावनांबाबत अशी समजूत आहे की भावनिक अनुभव प्रथम येतात आणि नंतर शारीरिक बदल घडतात. उदाहरणार्थ, प्रथम भीती वाटते आणि मग छातीत धडधडतं. अगोदर दुःख होतं आणि मग रडू येतं. पण जेम्स लँग यांच्या मते भावनिक अनुभवात हा क्रम उलटा आहे. त्यांच्या मते अंतर्गत आणि बाह्य बदल अगोदर घडतात आणि त्यानंतर त्या बदलांचा परिणाम म्हणून अनुभव येतो. छातीत धडधडल्यामुळे भीती वाटते, रडू आल्यामुळे दुःख होतं, म्हणजे शारीरिक बदल अगोदर होतात आणि त्यानंतर भावनिक अनुभव येतो. या शारीरिक बदलांचं मेंदूला संवेदन होतं आणि त्यानुसार भावना अनुभव येतात. एक लक्षात घ्या मुलांनो, म्हणजे हा सिद्धांत असं सांगतो की शारीरिक बदल आधी घडतात आणि मग तो मेंदूला निरोप पोहोचतो आणि मग काय करायचं ती भावना निर्माण होते. आणि म्हणून हे डोक्यात घ्या की शारीरिक बदल अगोदर होतात आणि नंतर भावनिक अनुभव येतो. म्हणजेच काय होतं, या शारीरिक बदलांचे मेंदूला संवेदन होतं, मेंदूला अर्थ समजतो आणि त्यानुसार आपल्याला भावना अनुभव येतात. शारीरिक बदल पूर्ण नष्ट केल्यास भावनिक अनुभव शिल्लकच राहत नाही, असं जेम्स लँग यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. शेवटी आपल्याला एकच म्हणावं लागेल की जेम्स लँगला असं वाटतं की शारीरिक उत्तेजना आधी निर्माण होतात आणि मग भावना निर्माण होतात. उदाहरणार्थ, आधी छाती धडधडते आणि मग भीती वाटते. भीती ही भावना आहे, छातीत धडधडणं हा शारीरिक उत्तेजना आहे. म्हणजे छातीत धडधडल्यामुळे भीती वाटते. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस काय म्हणून भीती वाटल्यामुळे छातीत धडधडते, पण तसा सिद्धांत त्याचा नाही. छातीत धडधडल्यामुळे भीती वाटते, रडू आल्यामुळे दुःख होतं, म्हणजे शारीरिक बदल अगोदर होतात आणि नंतर भावनिक अनुभव येतो. या शारीरिक बदलांचे मेंदूला संवेदन होते आणि त्यानुसार भावना अनुभव येतात. जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, की जेम्स लँग या सिद्धांतामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की अंतर्गत आणि बाह्य बदल शारीरिक, बरोबर, अंतर्गत आणि शारीरिक बाह्य बदल हे अगोदर घडतात आणि त्या बदलांचा परिणाम म्हणून भावनिक अनुभव येतात, हे या सिद्धांताद्वारे स्पष्ट होतं. आता आपण याबाबत विचार करायला हवा की हो, आधी शारीरिक बदल घडतात आणि मग भावना निर्माण होतात. भावनेनुसार शारीरिक बदल होत नाहीत असं जेम्स लँग सिद्धांताला वाटतं, हे लक्षात घ्या. नंबर 2, कॅनन बार्ड सिद्धांत. कॅनन नावाच्या आणि बार्ड नावाच्या या मानसशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. पहा, प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं वॉल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड हे पण दोघं आहेत. कॅनन वेगळा आणि बार्ड वेगळा. वॉल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड हे जेम्स लँग यांच्या मताशी अगदी असहमत आहेत. त्यांच्या मते फक्त शारीरिक उत्तेजनांमुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाहीत, कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात. कशा? तर फॉर एक्झाम्पल, आपण दुःखी असताना रडत नाही, तर आपण आणखीन खूप वेळा रडतो. म्हणजे फक्त दुःखी असतानाच रडत नाही किंवा ती भावना रडतो आणि दुःख असं होत नाही, तर जेव्हा आश्चर्य होतं तेव्हासुद्धा आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. खूप आनंदी होतो तेव्हाही आपण रडतो. याचा अर्थ असा की फक्त शारीरिक उत्तेजनांमुळेच विशिष्ट भावना अनुभव येतात असं नाही, किंवा समान शारीरिक उत्तेजना निर्माण होणे भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात. म्हणजे एखाद्याला आश्चर्य वाटलं तर तो रडूही शकतो, एखाद्याला खूप आनंद झाला तर तोही रडू शकतो आणि एखाद्याला खूप दुःख झालं तर तोही रडू शकतो. याचा अर्थ दुःखी, आनंदी होणं, आश्चर्यचकित होणं ह्या भावना त्या त्या व्यक्तीच्या भिन्न भिन्न भावना आणि भिन्न भिन्न शारीरिक उत्तेजनानुसारच होतात, असं
कॅनन बार्टचा सिद्धांत सांगतो. त्यांच्या मते आपण शारीरिक उत्तेजना व भावना एकाच वेळी परंतु स्वतंत्रपणे अनुभवतो. ज्यावेळी आपण भावना अनुभवतो त्याचवेळी आपली सहानुभूती मज्जासंस्था रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते. आता पहा मुलांनो, की ही सहानुभूती मज्जासंस्था काय आहे. या सहानुभूती मज्जासंस्था याचा अर्थ असा की पाठीच्या मणक्यातून जाणाऱ्या मज्जारज्जूला दोन्ही बाजूस समांतर अशा पेशींच्या पुंजक्यांपासून एक साखळी किंवा शृंखला तयार होते आणि मग हीच साखळी किंवा शृंखला मज्जारज्जूच्या म्हणजे पाठीच्या मणक्यातल्या मध्य भागातून मज्जारज्जू पुढे पेशीच्या पुंजक्याजवळ येतात आणि मग हेच येथून पुढे बुबुळ, लारस ग्रंथी, हृदय, मूत्रपिंड, अवयव यांच्याकडे जातात. लक्षात घ्या मुलांनो, की पाठीच्या मणक्यातून मज्जारज्जू हा अर्धा इंच जोडीचा एक दोरीसारखा भाग असतो आणि या मज्जारज्जूच्या मध्यभागातूनच काही मज्जातंतू डोळ्यांना, बुबुळांना, लाळरस ग्रंथीला, हृदयाला, मूत्रपिंडाला जोडलेले असतात. आणि साहजिकच जेव्हा जेव्हा आपल्याला अनुभव येतात, भावना अनुभव येतात, त्यावेळी या गोष्टी कार्यान्वित होतात. म्हणजे भावनेचा सहानुभूती मज्जासंस्थेचा काय आहे, जवळचा संबंध आहे. म्हणजे भावनिक अनुभव आणि सहानुभूती विभाग यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. भीती, क्रोध, प्रक्षुब्ध अवस्था यासारख्या विविध भावनानुभवाच्या वेळी व्यक्ती एकदम क्रियाशील होते. बरी का होते क्रियाशील, तर याच वेळी रक्तस्थ ग्रंथीमधील स्रवणाऱ्या ॲड्रेनलिन नावाच्या स्रावाचं रक्तातील प्रमाण वाढतं आणि मग काय होतं, तर हृदयाचं स्पंदन वाढतं, रक्तवाहिन्यांचं आकुंचन होतं, डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारणे होतं, अंगाला घाम येणे यासारखे बदल घडून येतात. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होताच काही कमी महत्त्वाच्या कामकाजाची गती मंद होते आणि अत्यावश्यक क्रिया प्रतिक्रियांसाठी अधिक रक्तपुरवठा केला जातो आणि त्यामुळेच त्वचा आणि आतडी यांचे कार्य मंदावल्यासारखं वाटतं. शेवटी काय हो, की सहानुभूती विभाग ही मज्जासंस्था जी आहे ती रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते आणि त्या माहितीचा अर्थ आपल्या मेंदूमध्ये लावला जातो आणि त्यामुळं आपल्याला भावनांची काय होते, जाणीव होते. पण आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा केव्हा आपण भावना अनुभवतो त्यावेळी आपली सहानुभूती मज्जासंस्था ही खूप महत्त्वाचं काम करते आणि ज्यावेळी ती असं महत्त्वाचं काम करते त्याच वेळी आपल्याला शारीरिक उत्तेजना घडवून आणल्या जातात आणि मेंदूमध्ये त्याचा अर्थ लावला जातो. वॉल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड यांच्या मते भावनिक अनुभव आणि शारीरिक बदल एकाच वेळी घडून येतात आणि यावर अधचेतकाचे म्हणजेच हायपोथॅलॅमसचे नियंत्रण असते. आता हा हायपोथॅलॅमस काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा मुलांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपणाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. हायपोथॅलॅमस यालाच आपण अधचेतक म्हणतो. मेंदूमध्ये चेतकाच्या अगदी खालील भागास अतिशय लहान डाळी एवढा भाग म्हणजे हा अधचेतक असतो. वेदक मज्जावेग मेंदूकडे जाताना याच अधचेतकातून जात असतात. तसेच मोठ्या मेंदूकडून येणारे मज्जावेगही याच भागातून शरीरभर जात असतात. मग हसणे, रडणे, प्रक्षुब्ध होणे, शारीरिक मानसिक अस्वस्थता यासारख्या भावनानुभवाच्या विभागाचे कार्य महत्त्वाचं मानलं जातं. अर्थात हे कार्य कोण करतं, तर हायपोथॅलॅमस. म्हणजे यांना असं वाटतं की अधचेतकाचे हायपोथॅलॅमसचे नियंत्रण हे भावनांवर असते. म्हणजे आधी आपण आता बघितलं की सहानुभूती मज्जासंस्था कार्यान्वित होते आणि शारीरिक उत्तेजना निर्माण झाल्यामुळं ती माहिती मेंदूकडे पाठवली जाते आणि मग भावनांची जाणीव होते.
तसंच अधचेतकाचे नियंत्रणसुद्धा आपल्या भावनांवर असतं. पण भावना निर्मितीसाठी प्रथम होणारे शारीरिक बदल हे कारणीभूत असतात. हे कॅनन बार्ड यांना मान्य नाही. पहिली गोष्ट, त्यांना हे महत्त्वाचे की भावनिक स्थिती शरीराच्या दृष्टीने आणीबाणीची असते. त्या आणीबाणीला तोंड देण्यासाठी स्वायत्त मज्जासंस्था कार्यान्वित होते आणि शारीरिक बदल भावनिक अनुभव एकाच वेळी येतात, असे कॅनन बार्डचे मत आहे. ज्यावेळी धोकादायक प्रसंगाचे संवेदन व्यक्तीला होऊन त्यांचा मज्जावेग हायपोथॅलॅमसकडे पाठवले जातात व त्यामुळे भावनानुभव येत असतात. प्राण्यांच्या हायपोथॅलॅमस नष्ट केल्यास प्राण्यांचे भावनिक विश्वसुद्धा नष्ट होऊ शकते. यावरून आपल्याला एक लक्षात येईल की भावनिक अनुभवात हायपोथॅलॅमसची भूमिका महत्त्वाची मानली जाते. भावनिक अनुभव व स्वायत्त मज्जासंस्था ही कार्यान्वित होणे या दोन्ही गोष्टी उद्दीपक परिस्थितीमुळे निर्माण होतात. ग्राहक इंद्रियांकडून आलेले नसावेग हायपोथॅलॅमसकडून मेंदूपृष्ठाकडे विविध इंद्रिये आणि स्नायू यांच्याकडे जातात. आंतरिंद्रिये तसेच स्नायूंच्या प्रतिक्रिया व भावनिक अनुभव एकाच वेळी निर्माण होतात. कॅनन बार्ड यांनी या सिद्धांतामध्ये सुधारणा केली असून शारीरिक बदल व भावनिक अनुभव एकाच वेळी येण्यास केवळ हायपोथॅलॅमस जबाबदार नसून हायपोथॅलॅमसची लिंबिक यंत्रणाही महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत मांडलं. म्हणून हायपोथॅलॅमस आणि स्वायत्त मज्जासंस्था भावना निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय की यांना एकच गोष्ट खूप महत्त्वाची वाटते आणि ती म्हणजे फक्त शारीरिक उत्तेजनांमुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाही, तर समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही भिन्न भिन्न भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतात. सहानुभूती मज्जासंस्थेमुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्याचा अर्थ मेंदूमध्ये लावला जातो, असं या सगळ्यांना म्हणजे कॅनन बार्डला सिद्धांतामध्ये वाटतं. तिसरा आणि महत्त्वाचा सॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत. सॅक्टर व सिंगर यांच्यासह अनेक संशोधक हे मान्य करतात की आपले विचार, ज्यात आपले संवेदन, स्मृती व अर्थबोधन यांचाही समावेश आहे. असं मान्य करतात हे की भावनांचा अनुभवात योगदान देतं, तर आपली शारीरिक उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी संवाद साधते. त्यानंतर आपणास भावनांची अनुभूती येते. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मतेही मेंदूतील ॲमेग्डाला सारखे विशेष भाग भावनांच्या अनुभूतीत महत्त्वपूर्ण ठरतात. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते भावनातील जटिलतेनुसार मेंदूत निरनिराळ्या प्रकारे त्यावर प्रक्रिया होते. मानवी वर्तन हे अत्यंत क्लिष्ट आणि संकीर्ण असते. राग, प्रेम, आनंद, द्वेष, मत्सर, भीती यासारख्या अनेक पैलूंचं मिश्रण भावनिक अनुभवात आढळतं. अशा प्रकारचे व्यक्तीला जेव्हा भावनिक अनुभव येतात तेव्हा नेमके काय होते याविषयी सॅक्टर आणि सिंगर यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, या सिद्धांतालाच बोधनात्मक सिद्धांत म्हणतात. विविध शारीरिक परिवर्तन आणि त्या परिवर्तनाचे बोधनात्मक अर्थानुमान यांच्या संयुक्त प्रभावाने व्यक्ती प्रभावित अनुभूती घेते, असे सॅक्टर आणि सिंगर यांचे मत आहे. तसेच त्यांच्या मते व्यक्ती भावना उद्दीपित करणाऱ्या घटनेचा बोधात्मक आढावा पहिल्यांदा घेते आणि मग त्यानंतर भावनिक अनुभूतीत शारीरिक बदल कोणते होत आहेत याचंही मूल्यमापन करते. थोडक्यात काय की सॅक्टर सिंगरच्या सिद्धांतानुसार भावनिक अनुभूतीत बोधनात्मक प्रक्रिया महत्त्वाची आहे. याबरोबरच शारीरिक बदलांचा व्यक्ती कशा प्रकारे अर्थ लावते यावर भावनिक अनुभवांचे स्वरूप अवलंबून असते. म्हणजेच ज्या घटनांमुळे अथवा प्रसंगांमुळे एखादी भावनिक अवस्था निर्माण होते त्यांना अनुसरून व त्या घटनेच्या अनुषंगाने व्यक्ती उत्तेजित भावनांना क्रोध, भीती इत्यादी नावं देते. फिरायला जाताना अचानक पायात साप दिसला तर जी अवस्था निर्माण होते, जे शारीरिक बदल घडून येतात त्यांनाच आपण भीती म्हणतो. तसेच अनपेक्षितपणे एखादं बक्षीस जाहीर झालं तर जी उत्तेजित अवस्था निर्माण होते त्यांना हर्ष अथवा आनंद असे भावनिक अनुभव संबोधले जातात.
थोडक्यात भावनानुभवामुळे जे शारीरिक बदल घडून येतात त्याचा कसा अर्थ लावला जातो यावर भावनेचे स्वरूप ठरते. म्हणजेच भावनिक अनुभूतीतून बोधनात्मक प्रक्रिया महत्त्वाची आहे. चेहऱ्यावरील आविर्भाव केवळ आपल्या भावनांचा परिणाम नाहीत, तर ते भावनांवर प्रभाव पाडण्यासाठी ही सक्षम आहेत. म्हणून जास्त वेळा पुन्हा पुन्हा हसणे आपल्याला अधिक आनंददायी बनवते. थोडक्यात काय, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेम्स लँग सिद्धांत काय सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते आणि मग भावनानुभव येतात. म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार आपण आधी रडतो आणि मग दुःखी होतो. कॅनन बार्डच्या मते आपल्याला भावनिक अनुभव जेव्हा येतात तेव्हा फक्त शारीरिक उत्तेजनांमुळे भावनिक अनुभव येत नाहीत, तर समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही भिन्न भिन्न भावना आपल्याला निर्माण होऊ शकतात. या भावना कशा निर्माण होतात, तर सहानुभूती मज्जासंस्थेमुळे ह्या निर्माण होतात. म्हणून रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडून येतात. मग ह्या कशा घडतात, तर ह्या उत्तेजना मेंदूमध्ये पाठवल्या जातात आणि मग त्याचा मेंदूकडे अर्थ लावला जातो आणि त्यानुसार आपल्याला भावनांची जाणीव होते, असं कॅनन बार्ड यांचं मत आहे. तर शॅक्टर आणि सिंगर या द्विघटक सिद्धांतामध्ये त्यांना असं वाटतं की आपल्या भावना ज्या आहेत त्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो ते विचार करणं देखील भावनांच्या अनुभवात योगदान देतात. म्हणजे आपली स्मृती, संवेदन, अर्थबोधन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपली शारीरिक उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी संवाद साधते. त्यानंतर आपणास भावनांची अनुभूती येते. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्यांदा जेम्स लँगला काय वाटतं की शारीरिक उत्तेजना निर्माण होतात आणि त्यानंतर भावनानुभव येतो. कॅनन बार्डला वाटतं की शारीरिक उत्तेजना निर्माण होतात आणि भावनानुभव येतात असं नाही, तर आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊ नये, भिन्न भिन्न भावना निर्माण होतात. सगळ्यांना एकसारखीच भावना निर्माण होत नाही. हे सगळं करण्यासाठी सहानुभूती मज्जासंस्था उपयोगी पडते. रडणे, हृदय धडधडणे हे सगळं सहानुभूती संस्थेनुसार, मज्जासंस्थेनुसार होतं आणि त्याचा मेंदूमध्ये अर्थ लावला जातो आणि त्यामुळे भावनांची आपल्याला जाणीव होते. तर शॅक्टर आणि सिंगर यांच्या मते संवेदन, स्मृती, अर्थबोधन याचासुद्धा भावनेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. भावनांच्या अनुभवात यांचं खूप योगदान आहे आणि हे योगदान त्यामुळे तर आपली शारीरिक उत्तेजना या विचार प्रक्रियेशी संवाद साधते. आपले विचार म्हणजेच काय, संवेदन, स्मृती आणि अर्थबोधन याच्याशी संवाद साधते आणि त्यामुळे मग नंतर आपल्याला भावनानुभव येतात, एवढं मात्र खरं. अशा पद्धतीनं प्रत्येकानं भावनेबद्दल, भावना कशी निर्माण होते याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे. पुन्हा एकदा शेवटचं तुम्हाला सांगते की कुणी कसं मत मांडलेलं आहे. जेम्स लँगला काय वाटतं, प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते आणि त्यानंतर भावनानुभव येतो. एक उदाहरण काय दिलं त्याने, आपण रडतो आणि मग दुःखी होतो. कॅनन बार्डच्या मते काय की शारीरिक उत्तेजनांमुळे विशिष्ट भावनानुभव येत नाहीत, तर आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊ नये, भावना मात्र निरनिराळी किंवा भिन्न भिन्न निर्माण होऊ शकते. याच्यासाठी सहानुभूती मज्जासंस्था आपल्याला मदत करते आणि सहानुभूती मज्जासंस्थेमार्फत मेंदूमध्ये अर्थ लावला जातो आणि त्यानुसार भावनांची निर्मिती होते. तर शॅक्टर आणि सिंगर यांच्या मते एक महत्त्वाची गोष्ट की विचार खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण विचार करतो, विचारात काय येईल, संवेदन, स्मृती आणि अर्थबोधन, तर त्यानुसार शारीरिक उत्तेजना निर्माण होईल. जशी शारीरिक उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी काय करेल, संवाद साधेल आणि त्यानुसार आपणास अनुभव येतील, अनुभवाची, भावनांची अनुभूती येईल आणि अशा भावनांच्या अनुभूतीनुसार आपल्या भावना या विकसित होत जातील, असं स्पष्ट मत या तिसऱ्या मानसशास्त्रज्ञ शॅक्टर आणि सिंगर यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे, हे लक्षात घ्या. आज आपण एकूण 3 सिद्धांत पाहिले: जेम्स लँग सिद्धांत, कॅनन बार्ड सिद्धांत आणि शॅक्टर सिंगर द्विघटक सिद्धांत. तर या सिद्धांताचा आपण अभ्यास करा. व्याख्या पण पाहिलेली आहे आपण. उद्या आपण मस्तपैकी मूलभूत भावना कोणत्या आहेत
त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्या सगळ्या मूलभूत भावना म्हणजे सुख, दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार नेमकं काय काय होतं आपल्या शरीरामध्ये आणि कशा प्रकारे ह्या भावना आपण व्यक्त करतो या सर्वांचा अभ्यास आपण परतच्या तासाला करूया. ठीक आहे. थोडंसं पुस्तक वाचत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल.